ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सायली त्या माणसाला भेटून घरी आलेली असते. पण अर्जुनला कळत नसतं की तो माणूस कोण आहे, सायली कोणत्या माणसाला भेटायला गेले. त्याला खूपच या सगळ्यामध्ये अस्वस्थ वाटत असतं. आणि आता सायली आपल्यासोबत धोका तर नाही करणार याची त्याला खात्री असते. पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी कुठेतरी एक अनामिक हुरहुर उगाचच या सगळ्यामध्ये अर्जुनला वाटत असते. आणि आता अर्जुनला या सगळ्यामध्ये स्वतःलाच खूप त्रास होत असतो. आणि तो विचार करत असतो, नाही काहीही झालं ना तरी मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये सायलीची चुकी नाहीये. त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सायली घरी येते आणि ती विचार करते, अर्जुन सरांना कॅफेमध्ये तर घेऊन जायचं आहे. पण या कॅफेमध्ये घेऊन जात असताना अर्जुन सरांना मी सांगू तरी काय, त्यांना काय बोलू, कोणत्या पद्धतीत त्यांना सांगू, असा आता सायली विचार करत असते. पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन सायलीला घरी भेटतो. घरी भेटल्यावरती इकडे तो सायलीला विचारायला लागतो की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी विचारल्या तर तुम्ही मला सांगाल का. सायली म्हणते, बोला ना सर, काय बोलायचंय तुम्हाला. यावरती अर्जुन सांगतो, मला एवढीच गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की आज तुम्ही कुणाला भेटायला गेल्या होतात, सकाळी तुम्हाला कुणाच्या मोबाईलवरून फोन आला होता. असं म्हणत अर्जुन स्पष्टपणेच म्हणजे उगाच कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारचा आता इकडे आढेवेढे न घेता किंवा कोणत्याही बाबतीत कोणत्याही चुकीचा गैरसमज होऊ न देता तो आता प्रश्न विचारतो. त्यावरती सायली म्हणते, सर तुम्ही असं का विचारताय. अर्जुन म्हणतो, कारण या सगळ्यामध्ये ना मी तुम्हाला सकाळी एका माणसासोबत पाहिलं. सायली म्हणते, माणूस नाही सर, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला सकाळी पाहिलं. यावरती सायली म्हणते, अच्छा, मी खरं तर एका कामासाठी बाहेर पडले होते. ते काम काय आहे हे मात्र तुम्ही मला विचारू नका, कारण ते काम माझं मात्र पर्सनल होतं. ते कामाबद्दल मी तुम्हाला नाही सांगू शकत. पण मी तुम्हाला इतकं नक्कीच सांगू शकते की या सगळ्यामध्ये ना मी गेले होते ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी? माझ्यासाठी म्हणजे काय, मला कळलं नाही. यावरती सायली सांगते, मी तुम्हाला तेच म्हणते, मी कशासाठी गेले होते हे मी नाही सांगू शकत. यावरती अर्जुन म्हणतो, काहीतरी गडबड आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तर मी त्या माणसासोबत तुम्हाला पाहिलं त्यावेळेला खरं तर मला खूप राग आला. पण नंतर मी ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच काहीतरी विचारून आता हे सगळं क्लिअर करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, सर खरंच मला सांगा की या सगळ्यामध्ये मला काहीच कळत नाहीये की तुम्ही असं कशाबद्दल बोलताय. अर्जुन म्हणतो, तुम्ही का गेला होतात आणि मेसेज कोणाचे होते एवढे सांगितलं तर क्लिअर होईल. मग सायली सांगते, प्रतिमा आत्यांचे मेसेज होते आणि मी ज्या वेळेला बाहेर गेले होते त्यावेळेला मला एक रँडमली माणूस काहीतरी विचारायला आला होता. अर्जुन म्हणतो, तेच मी तुम्हाला विचारतोय. यावरती सायली सांगते, सर काय झालं. यावरती अर्जुन म्हणतो, कुणीतरी आपल्यामध्ये आपल्या दोघांच्या मध्ये आता काहीतरी करण्याचा म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपल्या दोघांच्या मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतंय आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून ती मला असं वाटतंय की फक्त आणि फक्त तन्वी आहे. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, सर मी खरं तर तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी कॅफे बुक केला होता. तुम्हाला मला थँक्स म्हणायचं होतं. आता सायली खोटं बोलते, खरं तर तिला प्रेम व्यक्त करायचं असतं, पण ती म्हणते की मला थँक्स म्हणायचं होतं आणि म्हणून मी हे सगळं केलं. मग अर्जुन आणि सायली युक्ती करतात आणि ज्या कॅफेमध्ये दोघांना जायचं आहे त्या कॅफेत दोघंजण जातात आणि आता अस्मितामार्फत ही बातमी प्रियापर्यंत पोहोचवण्याची वाट बघतात. आता सायलीने खरं तर अर्जुनसाठी ऑलरेडी कॅफे बुक केलेला असतो. मग अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी कॅफे बुक का केलात. यावरती सायली आता तप करायला लागते, कारण तिला या सगळ्यामध्ये आता अर्जुनला हे कळूच द्यायचं नसतं किंवा तिला अर्जुनला हे सांगायचं असतं. पण कुठेतरी तिच्या मनामध्ये एक आता अशी भीती असते की अर्जुन सर हो म्हणतील नाही म्हणतील. तिला खूप वाईट वाटत असतं. त्यामुळे अर्जुन म्हणतो, सांगा ना तुम्ही या सगळ्यामध्ये का बरं हे बुक केलं होतं, त्याचं काहीतरी कारण मला सांगा. त्यावरती मग आता सायली म्हणायला लागते, सर मी खरं सांगू का. तर असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनला काही बोलण्यासाठी जाणार तितक्यात तिकडे प्रिया येते आणि अर्जुन तिकडे पाहतो आणि अर्जुन म्हणतो, बघितलं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण इकडे येणार होतो हे प्रियाला कळलं होतं. तन्वीने मुद्दामच हा सगळा प्लॅन केलाय. अस्मिता ताईला हाताशी धरत तिने हे सगळं केलेलं आहे, तुम्हाला कळतंय का. यावर सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, आज सकाळी जो मुलगा आला होता तो मुलगा सुद्धा कदाचित तिनेच पाठवला असणार आहे
ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सायली म्हणते, हो नक्कीच मला तुमचं म्हणणं पटतंय आणि या सगळ्यामध्ये आता प्रियाला आपण आता बरोबर धडा शिकवायला पाहिजे. पण काय करायचं? अर्जुन म्हणतो, एकच काम करायचं. सकाळी जो काही मुद्दा होता ना, त्याच मुद्द्यावरून आपण भांडायचं आणि भांडत तिला दाखवून द्यायचं की या सगळ्यामध्ये तिला आता तिचं म्हणणं जे आहे ते खरं होतंय किंवा तिला या सगळ्यामध्ये आता मात्र आपण भांडतोय हे खरं वाटलं पाहिजे. असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली आता भांडायला लागतात. अर्जुन म्हणतो, मला तुम्ही सांगाल का की सकाळी जो कोणी मुलगा होता तो मुलगा कोण होता, काय होता? मला काहीतरी कळलं पाहिजे ना, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही मला सांगा. असं म्हटल्यावरती सायली आता सांगते, सर तुम्ही काय माझ्यावरती संशय घेताय? माझ्यावरती संशय घ्यायला तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा संशय वगैरे काही नाहीये. मी त्या मुलाला पाहिलं, त्या मुलाला पाहिल्यावरती मला जे काही कळलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. असं म्हटल्यावरती इकडे अर्जुन आणि सायली भांडतायत हे बघून आता प्रिया खूपच खुश होते आणि बरं झालं या दोघांची अशीच भांडणं व्हायला हवी होती असं म्हणत ती खूप खुश होत. आजूबाजूची कॅफेमधली लोक आता बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, कोण आलं होतं तुम्हाला भेटायला? मी पाहिलंय ना, मी पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. लवकरात लवकर सांगा. प्रियाला वाटतं चला आपला प्लॅन यशस्वी झाला आणि हेच अर्जुनला पाहिजे होतं. त्यावरती इकडे आता सायली म्हणते, सर असं काय करताय? अहो मी या सगळ्यामध्ये तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी इकडे आले होते. असं म्हणत सायली पटकन खरं बोलून जाते. अर्जुन म्हणतो, पण तुम्ही हे का बुक केलं होतं? यावरती सायली सांगते, कारण मला माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची होती. अर्जुन म्हणतो, काय? यावरती आता मात्र प्रिया कान टवकारून ऐकायला लागते. पण अर्जुन इकडे सायलीशी बोलत असतो. सायली म्हणते, सर सर मला माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. अर्जुनला कळत नाही की सायली नाटक करते. नाटक करता करता हे बोलते, प्रियासाठी हे बोलते की खरंच मनापासून हे बोलते. अर्जुन पूर्णपणे कन्फ्यूज होतो आणि अर्जुन सायलीचा हात धरतो, बाजूला घेतो. काय बोलताय तुम्ही? तुम्ही हे मनापासून बोलताय? आता सायली म्हणते, सर काय बोलू, मनापासूनच बोलतेय मी. अर्जुनला काहीच कळत नाही. सायलीला तो म्हणतो, आपल्याला भांडायचं आहे, भांडायचं आहे. कळतंय का आपल्याला भांडायचं आहे? सायली म्हणते, सर हो भांडायचं आहे आपल्याला. मग आता अर्जुन म्हणतो, काही नाही, खोटारडे आहात तुम्ही. तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता काहीही बोलू नका, मला काहीही सांगू पण नका. तुमचं माझ्यावरती प्रेम नाही हे मला समजलंय. बाद झालं, आता तुम्ही माझ्याशी बोलूच नका. असं म्हणत अर्जुन तिकडून निघतो. आता इकडे सायली घाबरते. ती सगळं खरं खरं बोलत असते बिचारी. इकडे अर्जुन काहीतरी प्रियाला समजून बोलत असतो. तिकडे प्रिया भलतीच खुश होते. चला माझा प्लॅन अगदी यशस्वी झालेला आहे असं म्हणत प्रिया खुश होते आणि आता प्रिया ताबडतोब अर्जुनला गाठून सायली अशीच आहे हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. पण या सगळ्यामध्ये अर्जुनने तिला असं काही पकडलेलं असतं की तिला या सगळ्यामध्ये आता काही बोलता पण येणार नसतं आणि हे सगळं प्रियाने केलंय हे पण समजलेलं असतं. मग अर्जुन आणि सायली दोघं जण इकडे आता बाहेर येतात. अर्जुन प्रियाकडे पाहतो आणि हे बघा, मी तुम्हाला जसा समजलो होतो तशा तुम्ही नाही यात. तुम्ही काहीतरी भलत्याच निघालात आणि तुम्हाला मी माझ्या मनातली गोष्ट सांगणार होतो. मी तुम्हाला सांगणार होतो की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे ते. पण तुम्ही पूर्णपणे बदललात, दुसऱ्या एका मुलासोबत होतात. असं म्हणत दोघं रागारागात आपलं प्रेम व्यक्त करतात आणि तरी सुद्धा प्रेम व्यक्त न केल्याचं पण हे प्रियाला आनंद मिळतो. प्रिया भलतीच खुश होते. पण इकडे दोघं पण खुश होतात कारण दोघांनी प्रेम व्यक्त केलेलं असतं. आता अर्जुन सायली त्याच्या ऑफिसमध्ये येतात. ऑफिसमध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो, ते गोष्ट जाऊ दे, आपण तन्वीला हे सगळं खोटं खोटं करायला गेलो होतो, पण तुम्ही तर तुमचं प्रेम व्यक्त केलं. सायली म्हणते, आणि सर तुम्ही पण? अर्जुन म्हणतो, मी माझ्या मनातलं बोललो. सायली म्हणते, मी माझ्या मनातलं. दोघांनाही आनंदाचा पारावार राहत नाही, म्हणजे तुमच्या पण मनात तेच आहे. सायली म्हणते, सर मी तेच सांगण्यासाठी अख्खं कॅफे बुक केलं होतं आपल्यासाठी, एक टेबल. अर्जुन म्हणतो, काय? पण या प्रियाच्या निमित्ताने का होईना आपलं प्रेम व्यक्त झालंय. पण आता या प्रियाला आपल्याला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. आता मात्र दुसऱ्या दिवशी प्रियाचा डाव अर्जुन चांगलाच हाणून पाडतो आणि तो प्रियाची भेट घेत म्हणतो, तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये आमच्या दोघांची भांडणं खरी होती का? खरं तर मी तुझे आभार मानायला आलोय. या सगळ्यामध्ये तू आमची भांडणं तर केलीस, पण या सगळ्यात तू आम्हाला एकत्र पण आणलंस. जे प्रेम व्यक्त करण्यासाठी इतके आम्हाला दिवस लागत होते ते प्रेम तुझ्यामुळे का होईना पण आम्ही व्यक्त केलेलं आहे. आणि या सगळ्यामुळे तुझे जितके आभार मानावे
तितके कमी आहेत. खरंच तुला खूप 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 थँक्यू. पण आता आता तुझं हे भांडं फोडल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये. या सगळ्यात तुझं भांडं फोडणार आणि तेव्हाच मी गप्प बसणार. सगळ्यांच्या समोर तू जे काही कारस्थान केलेलं आहेस ते कारस्थान येणार आणि तुझा डाव संपणार. असं म्हणत अर्जुनने तिला धमकी दिली. तिच्या धमकी देऊन आता अर्जुनने या सगळ्यामध्ये आपलं प्रेम व्यक्त